श्रीराम जय जय राम। सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा, अकर्तेपण करीत राहावे कर्म, हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग। न करावा कोणाचा द्वेष मत्सर, सर्वात पहावा आपला रघुवीर। परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी, गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन। जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे, याला उपाय एकच जाण, रघुनाथा वाचून न आवड दुजी जाण। देहाचे दुःख अत्यंत भारी, राम कृपेने त्याची जाणीव दूर करी। मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम, हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम। अभिमान नसावा तीळभरी, निर्भय असावे अंतरी। जे दुःख देणे आले, रामाचे मणी ते तू सुख मानी। देह टाकावा प्रारब्धावर, आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर। मी असावे रामाचे, याहून जगी दुसरे न दिसावे साचे। प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा, आपण न सोडावे रघुनाथा। आपण नाही म्हणू कळले जाण, ज्ञानाचे दाखवावे अज्ञान। दोष न पहावे जगाचे, आपले आपण सुधारून घ्यावे साचे। कोणास न लावावा धाक, हाच नेम तुम्ही राखा। एक रामसेवा अंतरी, सर्वानुभूती भगवत भाव धरी। राम ज्याच्या धनी, त्याने न व्हावे दैनवानी। नका मागू कुणा काही, भाव मात्र ठेवा रामापायी। वाईटातून साधावे आपले हित, हे ठेवावे मनी निश्चित। भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण, म्हणून भक्ती व नाम, याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान। परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण, त्यातच त्यास पहावे आपण। सर्व करता राम हा भाव ठेवता चित्ती, खऱ्या विचारांची जोडेल संगती। व्यवहारातील लाभ आणि हानी, मनापासून आपण न मानी। मी आहे रामाचा, ही जाणीव ठेवून मनी। सुखाने वर्तत जावे जणी, एकच क्षण ऐसा यावा। जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा। रामाविन उठे जी जी वृत्ती, त्यासी आपण न व्हावे सांगाती। मी रामाचा हे जाणून, वृत्ती ठेवावी समाधान। धन्य मी झालो, रामाचा होऊन राहिलो। ही बनवावी वृत्ती, जेणे संतोषेले रघुपती। वृत्ती बनवण्याचे साधन, राखावे परमात्म्याचे अनुसंधान। शरीर संपत्ती क्षीण झाली, तरी वृत्ती तशी नाही बनली। विषयाधीन जरी होय वृत्ती, तरी दुरावेल तो रघुपती। संतांची जेथे वस्ती, तेथे आपली ठेवावी वृत्ती। सतत विवेक अखंड चित्ती, राम नामी मनोवृत्ती। हेची तुम्हा परमप्राप्ती, नामामध्ये ऐसी सत्ता। जेणे जोडे रघुनाथा, नामा परते न मानावे हित। हेच आजवर सांगत आलो सत्य, भगवंताला आपले होणे आवडते फार। श्रीराम नामी रहावे खबरदार। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी रघुनाथ स्मरणात असावे आनंदात, तेथे न चाले कोण मात। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 12 निरूपण। म्हणा मानसी दुःख आणू नको रे, म्हणा सर्वथा शोक चिंता नको रे। विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी।
जय जय रघुवीर समर्थ. मानवी जीवनातील हे दुःख निर्माण होण्याची मूळ कारण म्हणजे देहासक्ती. मुळातच आसक्ती ही सर्व विकारांची आई आहे असे समर्थ सांगतात. आसक्तीतूनच काम, क्रोध, लोभ हे विकार प्रवेश करतात. या विकारांची आपल्या मनावर इतकी सत्ता स्थापित होते की देहाची आसक्ती सुटता सुटत नाही. मी करता हाच भाव वाढीस लागतो. म्हणून समर्थ म्हणतात, विवेकाच्या आधाराने ही देहबुद्धी सोडून दे. देहाविषयीचा अहंकार, आसक्ती या दोन्ही गोष्टी मनुष्याला घातक आहेत. देहाला मिळणाऱ्या सुखाला महत्त्व दिल्याने विषय सुखाच्या मागे धावायची मानवी वृत्ती वाढते. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी आणि स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घे. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण. या नाव ज्ञान. दास 5:6-1. स्वरूपाची जाणीव करून घेऊन राम करता हा भाव वाढीस लावण्याचा समर्थ सांगत आहेत. कारण मी करता या भावनेतूनच चिंता, शोक मागे लागतात. पण राम करता या भावाने मात्र यश, कीर्ती, प्रताप प्राप्त होते असे समर्थांचे सांगणे आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराज चरित्र. भक्तांचा अहंकार संपवे सारा. अन्नपूर्णा सदा सिद्ध त्याचे घरा. राम नाम जपे जागवी चराचरा. तो माझा सद्गुरु ब्रह्मचैतन्य. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता कीर्तन सुरू झाले. हरदासाने कीर्तनासाठी अभंग घेतला. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. प्रथम थोडे इकडची तिकडचे सांगितले व मग महाराजांवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. त्यांची निंदा करायला सुरुवात केली. लोक संतापाने चुळबुळ करू लागले. पण महाराजांनी त्यांना चूप बसण्यास सुचवले व स्वतः डोळे मिटून जप करीत बसले. कीर्तन संपल्यावर महाराज म्हणाले, वा, कीर्तन फार छान झाले. हरदास म्हणाले, तुम्ही तर जप करीत होता, तुम्ही कुठे ऐकले? महाराज म्हणाले, ऐकले तर. हे पहा, या 2 कागदावर सर्व उतरून घेतले. असे म्हणून पाटाखालून 2 कागद काढून त्याला दाखवले. हरदास म्हणाला, नुसते लिहून काय उपयोग? तुमचा हा बोंधूपणा टाकून द्या. उगाच लोकांना नादी लावू नका, बुडवता. महाराज लगेच उठले. अंगावरची कफनी काढून टाकली. म्हणाले, बुवा, तुमच्या उपदेशाने मला आज वैराग्य आले. मी आता हिमालयात जातो. तुम्ही पण माझ्याबरोबर चला. असे म्हणून त्याला खेचतच रस्त्याने चालू लागले. ऐन 12-1ची वेळ. पाय अगदी भाजत होते. तो ओरडू लागला. त्याची बायको रडू लागली. गंगूबाई म्हणाल्या, अहो, महाराजांचे पाय धरा. ती महाराजांना शरण गेल्यावर महाराज त्या हरदासाला घेऊन देवळात आले. नंतर त्याने महाराजांचा अनुग्रह घेतला. एकदा महाराज गावाला गेले असता एक मुलगा त्यांचे समोर येऊन संकोचाने म्हणाला, महाराज, आमच्याकडे जेवायला येणार का? तो मुलगा अतिशय गरीब होता. महाराजांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी कोणालाही न सांगता एकटेच त्याच्या घरी गेले. त्याच्या वडिलांनी 2 भाकरी व थोडीशी भाजी केली होती. महाराज पानावर बसणार तोच त्यांना शोधत एक जण आला. त्यांचेही पान मांडण्यास महाराजांनी सांगितले. इतक्यात कोणी पादुका, कोणी सोवळे घेऊन बरीच मंडळी आली. महाराज प्रत्येकाचे पान घेण्यास सांगत होते. मुलाला व त्याच्या वडिलांना मोठी चिंता पडली. भाकरी तर 2च आहेत. त्यांचा काळजीयुक्त चेहरा पाहून महाराज म्हणाले, काळजी करू नका, राम समर्थ आहे. आणि काय आश्चर्य, 50 माणसांना पुरून पुन्हा 2 भाकरी शिल्लक उरल्या. वडिलांनी महाराजांचे पाय धरले. हा चमत्कार
फक्त त्या बाप लेकांनाच माहीत होता. मुलाची इच्छा पूर्ण झाली होती. संकलन सिंधुसूत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.